मैत्रिणींनो, ऐका ना, मस्त अशी ढाब्यापेक्षाही भारी लसूणी मेथी केली. हो हो, लसूणी मेथी. जी मेथी मटर मलाईपेक्षाही भारी लागते आणि इतकी रसरशीत होते ना. बघा तर, रंग, टेक्स्चर किती सुंदर आलाय. आणि महत्वाचं म्हणजे घरामध्ये जे साहित्य उपलब्ध होतं त्यातच तयार होते. तर मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. अजूनही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी साधारण अर्धा जोडी मेथीची पानं अशा प्रकारे खुडून स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता आपण ती चिरून घ्यायची आहेत. आता एका कढईमध्ये मी पाव कप शेंगदाणे भाजून घेणार आहे. अगदी लालबुंद करायचे नाहीत, पण कच्चेही राहिले नाही पाहिजेत, व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. तर शेंगदाणे थोडे भाजले गेले की त्यात 1 चमचा फुटाणा डाळ आणि 1 चमचा तीळ घालायचे आहेत. तीळ चटचट उडायला लागतात, पण थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्या. आता हे सगळं व्यवस्थितपणे भाजून झालं की गॅस बंद करा आणि व्यवस्थित थंड करून घ्या. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतले आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालते आणि 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेला लसूण घालते. आता हे व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्यायचंय. लसूण फ्राय झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली मेथी घालायची आहे आणि ती आपण परतून घ्यायची आहे. ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते आणि घरी जर कोणी मेथी खात नसेल तर त्यांना कळणार सुद्धा नाही की ही मेथीची भाजी आहे. साधारण 2 मिनिटं परतल्यानंतर ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. मेथीचा रंग अजिबात बदललेला नाही आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी टाकायचे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरलेले यामध्ये घालायचे आहेत आणि हे परतून घ्यायचंय. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण जे शेंगदाणे, फुटाणा डाळ आणि तिळाचं मिश्रण बनवलं होतं ते थंड झाले आणि ते आता वाटून घेऊयात. बारीक पावडर केल्यानंतर त्यात पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे वाटून घ्यायचं आहे. तर इथं ही पेस्ट तयार आहे आणि ही पेस्ट आता आपण थोड्याच वेळात इथे वापरणार आहोत. आता कांदा फ्राय झालाय, आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मी चॉपरच्या साहाय्याने बारीक केलेला आहे, त्यामुळे तो अतिशय बारीक झालाय आणि भाजण्यासाठीही याला जास्त वेळ लागत नाही. आता इथे मी यामध्ये पाव चमचा हिंग, तसंच पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, सोबतच हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये अजून बाकीचे मसाले घालायचे आहेत. मी यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घालते आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला किंवा मटण मसाला घालायचा आहे. मी इथे मटण मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर गरम मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे छान मिक्स करून झालं की यामध्ये मी घालते 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचंय. हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण शेंगदाणा, फुटाणा डाळ आणि तिळाची पातळ पेस्ट घालायची आहे. यामुळे आपल्या भाजीला टेक्स्चर खूप छान येणार आहे. हे मिक्स करायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी घालायचं. फुटाणा डाळीमुळे पाणी पटकन शोषलं जातं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून मी ते सुद्धा यामध्ये घालते. म्हणजेच आतापर्यंत साधारण पाव ते अर्धा कप आपण इथे पाणी घातलंय. आता यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याला 5 मिनिटं छान उकळू द्यायचंय. याला एक उकळी आली की आपण यामध्ये परतलेली मेथी घालायची आहे आणि हे मिक्स करून
अजून 1 ते 2 मिनिटं आपण याला उकळण्यासाठी ठेवणार आहोत. ही भाजीला मस्तपैकी शिजू द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता इथे मस्त उकळी आली आहे. आता अर्धी लसुणी मेथी तर तयार आहे आणि लसणाच्या तडक्याशिवाय ती पूर्ण कशी होणार? तर फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तूप घेतले. तूप गरम झालं की त्यामध्ये 2 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. लसूण मस्त गोल्डन कलरवर फ्राय होऊ द्यायचा आहे. आणि हा लसूण फ्राय झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता मी इथे गॅस बंद केलाय आणि यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणि अगदी पाव चमचा हिंग घालतेय आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही आपली भाजी सुद्धा व्यवस्थितपणे शिजली गेली आहे. आता ही सर्व कशी करायची ते बघूयात. एका सर्विंग प्लेटमध्ये मी ही भाजी घेतली आहे आणि आता वरून हा आपण मस्त असा लसणाचा तडका देणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही ढाब्यापेक्षाही भारी लसुणी मेथी तयार आहे. आता ही कशासोबत खायची हा प्रश्न पडला असेलच. रोटी, नान, फुलका, भाकरी, पराठा, भात यापैकी कोणत्याही प्रकारासोबत हा भन्नाटच लागतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या.